या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो स्वानंदीची सहनशक्ती अखेर तुटते। आत्तापर्यंत ती समरचे उद्धट वागणं, घरच्यांचा अपमान आणि प्रत्येक गैरसमज गप्प सहन करत होती। पण ज्या क्षणी तिने बाबांनी पाठवलेला बँकेतील पैसे काढतानाचा व्हिडिओ समोर ठेवून स्वतःची निरपराधिता सिद्ध केली, तिथून तिचा आत्मसन्मान जागा झाला। सत्य असूनही समर तिला दोष देत राहिल्यामुळे तिने अखेर घर सोडण्याचा निर्णय घेतला। बाबांना गुंडांनी मारल्यानंतर पैसे चोरीला गेल्याचं समजल्यावर स्वानंदी काळजीने व्याकुळ होते। बाबा सांगतात की बाहेर पडताच पैसे चोरले गेले आणि रोहन त्यांच्यासोबत असता तर ही घटना घडलीच नसती। स्वानंदी त्यांची तब्येत विचारते आणि ताबडतोब त्यांचं लोकेशन मागते। दुसरीकडे आनंद समरला समजावतो की त्याने स्वानंदी आणि तिच्या बाबांबद्दल चुकीचा गैरसमज केला आहे। समर मान्य करतो की त्यांची चूक समजली होती आणि तो पैसे परत घेणार नाही। घरात पोहोचल्यावर समोर बसलेल्या आधिरा आणि महामाया स्वानंदीच्या बाबांवर शंका घेत टिप्पणी करतात की ते बँकेत जाऊन कागदपत्रे घेत होते, म्हणजे ते काहीतरी लपवत आहेत। त्यावर समर सांगतो की त्यांचा त्याला स्वतः कॉल आला होता आणि ते पैसे देण्यासाठीच घरी येत आहेत, ज्यामुळे पुढचा मोठा संघर्ष उभा राहतो। समरला पैसे द्यायला स्वानंदीचे बाबा येत आहेत हे ऐकून आधिरा खुश होते आणि अर्पिताकडून बँकेविषयीची अफवा सांगते। अर्पिता म्हणते की आधिरा म्हणत होती बाबांकडे काही एवढीच नाही, मग ते पैसे कुठून देणार? पण स्वानंदी येताच संपूर्ण चित्र बदलतं। ती स्पष्ट सांगते की बाबांचा कॉल आला होता आणि ते पैसे घेऊन निघाले होते, पण त्यांना गुंडांनी अडवून लुटलं। समर मात्र उदासीनतेने म्हणतो की त्याला काही वाटत नाही आणि एफडी नसताना बँकेत जाणं अर्थहीन होतं। स्वानंदी रागाने पैशांचे फोटो दाखवते आणि सांगते की 6 लाख रुपये त्यांनी काढले होते। तरीही समर म्हणतो की फोटोवर तो विश्वास ठेवणार नाही आणि त्याने आधीच ठरवलं होतं की तो पैसे घेणार नाही। इतक्यात तो लग्नात झालेल्या गोष्टींचा उल्लेख करून स्वानंदीच्या बाबांवर टिप्पणी करतो। हे ऐकताच स्वानंदी संतापते आणि चिडून सांगते की आई किंवा सुष्मिताबद्दल काही म्हणाल तर चालेल, पण तिच्या बाबांबद्दल एक शब्दही ती सहन करणार नाही। आजी आल्यावर स्वानंदी तिला सगळं सांगते। बाबांनी एफडी मोडली, कागदपत्रे तिच्याकडे आहेत आणि बँकेत चौकशी केली तर सत्य कळेल। पण सर्वांच्या नजरेत तिच्या बाबांचा अपमान झाल्यामुळे ती ठामपणे निर्णय घेते की आता ती हे घर सोडून जाणार आहे। स्वानंदी संतापून म्हणते की डील तेव्हाच मोडलं ज्या दिवशी तिच्या वडिलांचा अपमान झाला आणि जिथे स्वाभिमान नाही तिथे ती थांबणार नाही। ती बॅग घेऊन निघतो ते। समर थांबवतो पण ती काहीही ऐकत नाही। आजी विचारते तेव्हा स्वानंदी संपूर्ण प्रकार सांगते आणि बाबांनी पाठवलेला फोटो व्हिडिओ दाखवते। ती ठामपणे म्हणते की ज्यांनी तिच्या वडिलांचा आत्मसन्मान चिरडला त्या घरात ती राहणार नाही। समर माफी मागतो, पण स्वानंदी सांगते की गरीब असला तरी स्वाभिमान असतो आणि तो पायदळी तुडवला तर ती एक क्षणही थांबणार नाही। स्वानंदी समरला म्हणते की वडील आजारी आहेत म्हटल्यावर आपण त्यांना भेटायला जायला हवं होतं, पण उलट तुम्ही त्यांच्यावर संशय घेतला। लग्न ही तडजोड असली तरी मी तुमच्या घरच्यांची काळजी घेते, तर तुम्हीही माझ्या घरच्यांचा आदर ठेवणं हे कर्तव्य आहे। वडील निर्दोष आहेत, त्यांना खरंच मारलंय, पण आता खूप उशीर झालाय म्हणून ती घर सोडते। समर तिला थांबून माफी मागतो, पण ती सांगते की वडिलांचा अपमान हा मोठा अपराध आहे। आजी विनंती करते म्हणून ती एक चान्स देते, पण पुन्हा वडिलांबद्दल अनादर झाला तर ती थांबणार नाही। अशाच प्रकारे येणाऱ्या पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।